मारायचं तर सगळ्यात टॉपच्याला मारायचं, हे डायलॉग मुळशी पॅटर्नमधले. दिसायला फक्त एक सिनेमा, पण खरं तर एका तालुक्याची स्टोरी. पुण्यातलं गुन्हेगारी टोळ्यांचं जेव्हा जेव्हा विषय येतो तेव्हा तेव्हा हा मुळशी पॅटर्न चर्चेचा होतो. शुक्रवारी 5 जानेवारी 2024 दुपारी 1:30च्या सुमारास कोथरूडच्या सुतारधारा भागात शरद मोहोळवर गोळीबार झाला. त्यानंतर काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली. शरद मोहोळ होता कोण आणि त्याचा इतिहास काय, त्याची हिंदू डॉन अशी ओळख, सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. त्याआधी चॅनेलवर नवीन असताल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा. शरद मोहोळ हा पुण्यातला सुप्रसिद्ध डॉन. शरद मोहोळवर पुण्याच्या बऱ्याच पोलीस ठाण्यांमध्ये खंडणी, खुनाचा प्रयत्न, मारहाण, अपहरण असे वेगवेगळे गुन्हे दाखल होते. शरद मोहोळच्या हत्येची चर्चा होण्याचं कारण सापडतं त्याच्या इतिहासात. ऑक्टोबर 2006मध्ये पुण्यातल्या कुख्यात गुंड संदीप मोहोळचा खून झाला. माहितीनुसार शरद हा संदीपचा अत्यंत जवळचा माणूस होता. शरद मोहोळचे नाव पहिल्यांदा गाजले ते किशोर मारणे खून प्रकरणात. शरद मोहोळ आणि त्याच्या टोळीने कोयत्याने त्याचा खून केला. शरद मोहोळवर खटलाही सुरू झाला, पण तो जामिनावर बाहेर आला. जामिनावर बाहेर आल्यानंतर शरदने दासवे गावाचे सरपंच शंकर दिंडेले यांचं अपहरण केले. बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून 47 लाख रुपये लुटल्याचा आणि त्यांचं अपहरण केल्याचा आरोप मोहोळवर होता. त्या गुन्ह्यात त्याला अटकही झाली. शरद मोहोळच्या आयुष्यातील सगळ्यात गाजलेली घटना होती ती कातील सिद्दीकीचा खून. 2012 साली शंकर दिंडेले अपहरण प्रकरणात शरद मोहोळ येरवडा जेलमध्ये होता. त्याचवेळी पुण्याच्या दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटातला आरोपी आणि इंडियन मुजाहिदीन दहशतवादी मोहम्मद कातील सिद्दीकी येरवडा जेलमध्ये होता. 2012मध्ये 8 जूनला न्यायालयात सुनावणी होती, पण त्यानंतर बातमी आली सिद्दीकीच्या मृत्यूची. शरद मोहोळ आणि त्याच्या साथीदाराने पायजाम्याच्या नाडीने सिद्दीकीचा गळा आवळून खून केला. सामाजिक क्षेत्रात प्रवेश करण्याआधीच त्याचा खून करण्यात आला. शरद मोहोळवर पहिली गोळी झाडली होती साहिल उर्फ मुन्ना पुळेकरने. मुन्ना पुळेकर हा शरद मोहोळच्या गँगचा सदस्य होता. मुन्ना पुळेकर काही महिन्याआधीच मोहोळ टोळीत सामील झाला होता. त्याने हा खून त्याच्या मामाच्या बदल्यानुसार केला. मारायचं तर सगळ्यात टॉपच्याला मारायचं अशी त्याची विचारधारा. पोलिसांच्या माहितीनुसार मुन्ना पुळेकर हे फक्त एक प्यादा होता. खरं मास्टरमाइंड तर दुसरेच आहे. सगळ्यात पहिलं नाव पुढे आले तर त्याच्या मामाचे, मामा कानगुडे. त्यानंतर विठ्ठल शेला आणि गणेश मारणे असे हे मास्टर माइंड असल्याचे सांगण्यात येत आहे. अजून पोलिसांचा शोध सुरू आहे. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच की गुन्हेगारी क्षेत्रात आयुष्य नाही. आज तुम्ही एकाला मारताल तर उद्या तुम्हाला कोण मारेल. त्यापेक्षा एक चांगलं आयुष्य जगा आणि चांगलं व्यक्ती बना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.